श्री रामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद्भगवद्गीता एक चिंतन या विषयावर आपण बोलत आहोत. 7वा अध्याय वचनामृताचा हा ईश्वरचंद्र विद्यासागरांची भेट घेण्यासाठी श्रीरामकृष्ण त्यांच्या घरी गेले होते आणि तिथे जो संवाद घडला आणि श्रीरामकृष्णांनी उपदेश दिला त्यावर आधारित आहे. हा अध्याय बराच मोठा आहे, 7वा अध्याय, आणि त्यामध्ये बरेच महत्त्वाचे किंवा सर्वच महत्त्वाचे मुद्दे आले आहेत. जणू काही आध्यात्मिक जीवनाचं सार आपण ह्या अध्यायात बघतो. लक्ष काय आणि ते कसं प्राप्त करून घ्यायचं. ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे, जसं गीतेमध्ये म्हटलेलं आहे, पुष्पिकेमध्ये, की ब्रह्मविद्या त्याच्या अंतर्गत योगशास्त्र, म्हणजे ब्रह्मविद्या ही प्राप्त करून घ्यायची आहे आणि ती कशी प्राप्त करून घ्यायचं त्याचं शास्त्र, त्याला योगशास्त्र म्हणतात. ब्रह्मविद्येशी तुमचा योग कसा होईल, तुम्ही त्याच्याशी कसे जोडले जाल, म्हणजे मग ती गोष्ट संपूर्ण होते. त्याच्या अनेक पायऱ्या आहेत आणि त्या सर्व पायऱ्या आपल्याला जाणून घ्याव्या लागतात बुद्धीच्या माध्यमातून. आणि बुद्धीच्या माध्यमातून घेतल्यानंतर मग त्यानंतर आपल्याला ते करून बघायचे असतात. जसं आपण आजकाल गुगलवर सगळ्या गोष्टी तयार असतात, सगळे सूचना असतात. त्या सूचना आपण जसं एक स्टेप बाय स्टेप जर आपण केल्या, जसं कोणत्या रेसिपी आहे, कोणता पदार्थ करून बघायचा आहे आपल्याला, नवीन पदार्थ आहे, आपण करून कधी बघितला नाही आहे, एक एक स्टेपप्रमाणे ते आपण जर करून बघितलं, ते ज्ञान जो प्रोग्रॅम करतो त्याला माहिती आहे, आपल्याला माहीत नाही आहे. तो सांगतो असं करा, आपण असं करतो, तसं करा, तसं करतो. त्याला म्हणतात प्रात्यक्षिक. आपण तो प्रयोग करून बघतो. पण अध्यात्मशास्त्रामध्ये या दोन गोष्टींनी होत नाही. तुम्हाला बौद्धिक ज्ञान पण पाहिजे, तुम्ही करून पण बघितलं पाहिजे. त्यानंतर आणखी तिसरी गोष्ट आवश्यक असते, त्याचा पण उल्लेख या 7व्या अध्यायामध्ये श्रीरामकृष्णांनी केला आहे. तो म्हणजे हे सगळं करूनसुद्धा लौकिक जीवनामध्ये तुम्हाला त्याचं काहीतरी फळ दिसतं. तुम्ही सांगितलं, करून बघितलं, तरी पण मनाप्रमाणे तो पदार्थ झाला नाही. पुन्हा करून बघू, आपण पुन्हा करून बघू, मग तो तुम्हाला कळेल की नाही आता ठीक आहे, मनाप्रमाणे झाला. योगविद्येमध्ये तसं होत नाही. आपण कितीदा करून बघितलं तरी पुष्कळदा वाटतं की खरोखरच काही घडतं आहे की नाही, त्याचे परिणाम दिसतात की नाही, याच्याविषयी आपल्या मनामध्ये शंका येते आणि मग आपला धीर खचतो, आपण निराश होतो, आपले प्रयत्न थांबू शकतात. म्हणून हा जो तिसरा मुद्दा आहे तो पण आपण 7व्या अध्यायात बघतो की विश्वास ठेवा. किंवा गीतेमध्ये म्हटलं आहे ते तुम्ही माझ्यावर सोपवा. मला शरण येऊन तुम्ही कर्म करा, त्याला निष्काम कर्म म्हटलेलं आहे. ते करा आणि ते केल्यानंतर पुढचं काय होईल त्याचा विचार करू नका. अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि. जे काही करू शकलात किंवा न करू शकलात, आपण काही गोष्टी करू शकतो. आपण विषय आहे अध्यात्माचा, परमार्थाचा. काही गोष्टी माहीत असूनही करू शकत नाही, काही गोष्टी जमतात, काही गोष्टी जमत नाही. पण हा विचार पूर्णतः बाद आहे परमार्थशास्त्रामध्ये आणि अध्यात्मशास्त्रामध्ये पूर्णतः बाद आहे. तुम्ही काय करू शकता, काय करू शकत नाही, हा मुद्दा येत नाही की नाही. त्यावर पण या 7व्या अध्यायामध्ये आपल्याला श्रीरामकृष्णांनी सांगितलं आहे की ते तुम्ही फक्त विश्वास ठेवा की नाही. ते पण आपण बघतो आहे त्याच्यामध्ये. तर हे सर्व मुद्दे
आपण पुढच्या प्रवचनामध्ये, पुढच्या मंगळवारच्या प्रवचनामध्ये आपण त्याचा संपूर्ण आढावा घेऊ की मा शुचः म्हणजे किती काळजी वाटली. कारण काय, आपण शरीर मनयुक्त घटक आहोत. त्याला म्हणतात बॉडी माइंड कॉम्प्लेक्स आहे की नाही. ह्या बॉडी माइंड कॉम्प्लेक्सचे काही अंगभूत गुण असतात किंवा अवगुण असतात की नाही. ते आपल्याला काळजीत टाकतात की नाही, आपला ताण वाढवतात की आपल्याला नैराश्य देतात. आणि हे अतिशय स्वाभाविक आहे. तुम्ही किती उच्च स्तरावरचे साधक असा की नाही, तरी पण त्याला ह्या गोष्टींना तोंड द्यावं लागतं. याचं कारण हे जे शरीर आणि मनाचा कॉम्प्लेक्स आहे, म्हणजे हा घटक आहे, हा तसाच घडलेला आहे. म्हणून पूर्णपणे तुम्ही त्याच्यातून मुक्त होऊ शकत नाही की नाही. कारण ते आपोआपच त्याबरोबर येतात. म्हणून त्यासाठी काय उपाय काही नाही आहे. त्यासाठी काहीच उपाय नाही. तुम्ही उपाय करायला जाल तर तुमचा उपाय तो बुद्धिमानाने, बुद्धीच्या आणि मनाच्या माध्यमातूनच होईल आहे की नाही. दुसरं कोणतं माध्यम आपल्याकडे उपलब्ध आहे की नाही. दुसरं कोणतंही माध्यम उपलब्ध नाही. जे जे प्रयत्न आपण करू की नाही परमार्थाच्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी, ते सर्व बुद्धी आणि मनाच्या माध्यमातूनच करू. दुसरा कोणताही पर्याय कोणापाशी उपलब्ध नाही आहे. आणि त्याच्या ज्या मर्यादा आहेत बुद्धी आणि मनाच्या, त्याला ओलांडून कोणीच जाऊ शकत नाही की नाही. मम माया दुरत्यया गीता म्हणते, ही जी मायेच्या अंतर्गत आपलं बुद्धी आणि मन येतं त्याला दुरत्यय म्हणजे अनुल्लंघनीय आहे. त्याला पार करताच येत नाही आहे. ही फार मोठी अडचण परमार्थाच्या मार्गामध्ये येते. ज्या मार्गाकडे वळतच नाही त्यांचा प्रश्न नाही. अर्धवट मनाने जे मार्गाकडे वळतात त्यांना वाटते असं कसं, ते असं कसं नाही, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे झालं पाहिजे. अपेक्षेप्रमाणे झालं नाही की त्यात काही अर्थच नाही म्हणतात आहे की नाही. आणि याच्यात काही अर्थ नाही ते स्वतःची समजूत घेतात आणि दुसऱ्यांची खात्री पटवून देतात. या सगळ्यामध्ये काय अर्थ नाही. ते जे आहे ते चालू आहे, ते सुंदर आहे. कशाला तुम्ही आपलं डोक्याला उगाच ताप देता की नाही. परंतु तसं नव्हे आहे की नाही. हा फार मोठा अडथळा आपल्या जीवनात येतो आहे की नाही. फार मोठा अडथळा साधकाच्या जीवनात येतो. त्याला वाटतं काय इतकं करूनही काहीच होत नाही आहे, त्याच्या सोडूनच द्या ना, पूर्वीच काय वाईट होतं तेच चांगलं होतं. हा एक मोठा अवरोध, व्यवधान साधकाच्या जीवनात येऊ शकतो. त्याला कोणताही उपाय नाही आहे की नाही. आणि त्याला फक्त एकच उपाय आहे जो गीतेत सांगितला आहे, वचनामृतात सांगितलं आहे. गीतेमध्ये ते म्हटलं आहे की जो मला शरण येतो तोच तरून जातो. हा उपाय आहे. यातलं वैशिष्ट्य काय ते पण आपण बघतो. या उपायातलं हा उपाय कसला उपाय आहे? शरण जा हा कसला उपाय, कसलं कर्म आहे? हा सर्वात मोठा उपाय आहे. किंवा तू मला शरण ये, काही काळजी करू नको. मा शुचः म्हणजे काळजी करू नको आहे की नाही. त्या सगळ्या जे प्रॉब्लेम्स आहेत तुझे, हे शरीर आणि मनाच्या स्तरावरचे, अविश्वासाचे किंवा संशयाचे की नाही. जसं गीतेमध्ये म्हटलं 4थ्या अध्यायाच्या शेवटी की नाही की असं संशयम छित्वा अतिष्ठोतिष्ठ भारत की नाही. हा तुझ्या मनात संशय आहे याचा पूर्णपणे छाटून टाक. त्याला बुकरून टाकू नको, त्याला मारून टाकू नको. छाटून टाक, मुळापासून छाटून टाक. तुझ्या मनामध्ये आला तर त्याला कोणताही प्रश्रय देऊच नको नाही. आणि श्रीरामकृष्ण त्याला म्हटलं आहे विश्वास आहे की नाही. हा विश्वास की आपण जे करतो आहे बरोबर करतो आहे, त्यात काही चुका होतात आहे, योग्य होत नाही, नीट होत नाही, झाल्यासारखं वाटतं, कधी वाटतं काही होतच नाही, काहीच झालं नाही आहे, आपल्याला काहीच समजत नाही. अशा पुष्कळ गोष्टी आपल्या मनामध्ये संशय, विपर्य जे योगशास्त्रात म्हटलेलं आहे की नाही. अंतराय म्हटलं आहे, ते अंतराया. असे पुष्कळसे अडथळे आपल्या परमार्थाच्या मार्गात येऊ शकतात आणि ते फारच स्वाभाविक आहे. असं काय आहे जगामध्ये त्याच्यात अडथळे येत नाही आहे की नाही. असं कोणतीही गोष्ट नाही आहे जी अडथळे पार न करता आपण ती गोष्ट मिळवू शकतो, असं काहीच नाही आहे. लौकिक जीवनामध्ये जर हे असेल, असं असेल
इथे ते सूक्ष्म मार्ग आहे हा, की नाही. इथे काहीच कळत नाही आहे आपल्याला. इतका सूक्ष्म मार्ग आहे. इथलं काही कळत नाही, अलीकडले कळत नाही, मधले कळत नाही, पलीकडले कळत नाही, की नाही. आणि तरी पण तुम्हाला या मार्गावर जावं लागतं, की नाही. आपल्याकडे दृष्टी नाही आहे, ती बघण्याची दृष्टी नाही आहे, समजण्याची बुद्धी नाही आहे. जी बुद्धी पाहिजे, सूक्ष्म बुद्धी पाहिजे, ती बुद्धी आपल्याकडे नाही आहे, की नाही. मग राहतं काय शिल्लक? फक्त एकच गोष्ट शिल्लक राहते, ज्याला म्हटलं आहे देवाला शरण जा. गीतेमध्ये सुरुवातीतून शेवटपर्यंत त्याचा घेतला आहे, उल्लेख केलेला आहे, की नाही. श्रीरामकृष्ण वचनामृतात सतत सांगतात विश्वास विश्वास विश्वास. विश्वास असला की सर्व काही झालं. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा म्हणतात ते विश्वास विश्वास विश्वास. हा विश्वास काय? आपण विश्वास ठेवतोच की नाही. विश्वासाशिवाय आपल्याला कधी लौकिक जीवनामध्ये सुद्धा एक पाऊल पुढे टाकता येणार नाही. परंतु इथे विश्वास म्हणजे आपल्याला काही वाटत नाही, काही म्हणजे असं वाटतं की आपल्याला काहीच मिळणार नाही. माणूस जेव्हा भरपूर प्रयत्न करतो त्यावेळी त्याला काहीतरी मिळावं अशी अपेक्षा असते, की नाही. त्याला सकामता म्हणतात, की नाही. वचनामृतामध्ये किंवा गीतेमध्ये त्याला सकामता म्हणतात. आणि ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. आणि गीता म्हणा की वचनामृताचा त्या स्वाभाविक प्रवृत्तीला तुम्हाला तोंड द्यायचं आहे, की नाही. यालाच अध्यात्म दुसरं काय असतं, की नाही. लौकिक जीवन आणि पारलौकिक जीवनात फरक काय आहे? काहीच फरक नाही आहे, की नाही. आपण जसे घडले आहोत त्याला तुम्हाला तोंड द्यायचं असतं, त्याला विरोध करायचा असतो, असं नाही, असं, की नाही. सकामता आपल्या अंगी हाडीमाशी मुरलेली आहे, आपल्या प्रत्येक सेलमध्ये, कोशिकेमध्ये ती शिरलेली आहे, की नाही. ती कशी काय बाहेर काढणार तुम्ही, की नाही. त्याच्यामुळे त्यात काही चूक काहीच नाही आहे, पण ती स्वाभाविक आहे, की नाही. महाफलं देत नाही, ती अल्पफलं देते, की नाही. निवृत्तीस्तु महाफला. जी निवृत्ती आहे मात्र यातून तुम्ही जर परत फिरू शकाल त्याला फार मोठं सामर्थ्य लागतं. म्हणून गीतेमध्ये त्याला महाबाहो म्हटलं आहे अर्जुनाला. फार मोठं सामर्थ्य लागतं, तो पराक्रम लागतो, की नाही. आणि हा पराक्रम करण्याची इच्छा बाळगणारे जगामध्ये फारच थोड्या संख्येचे लोक असतात, की नाही. म्हणून याची आवश्यकता आहे, की नाही. शेवटपर्यंत टिकून राहणं फार कठीण असतं, की नाही. कारण संशयाचे असे बरेचसे वादळं घोंगावत असतात, आपल्या अंगावर आदळत असतात. म्हणून आपल्याला या 7व्या अध्यायामध्ये हा संपूर्ण विषय घेतलेला आहे, की नाही. आणि म्हटलं विश्वास आहे, की नाही. काही झालं तर देवाचा विश्वास तुमचा कधीही ढळू देऊ नका, की नाही. आणि सगळं विश्वास ढळू देऊ नका. सगळं झाल्यानंतर आपण आपल्या मनाला समजवून घेतल्यानंतर पुन्हा काळजी वाटतेच, आहे की नाही. सगळं झाल्यानंतर पुन्हा काळजी वाटायचं काही थांबत नाही, आहे की नाही, आहे की नाही. ह्याचाही पण विचार केलेला आहे, असं नाही की याचा विचार केला नाही, ह्याचा पण विचार केला आहे. काळजी वाटणं आपलं काही थांबत नाही, आहे की नाही. जागेपणी झोपेपणी सगळीकडे काळजीच काळजी असते, आहे की नाही. चिंताम परिमेयांच प्रलयांताम उपाश्रिता. भगवद्गीते म्हटलं आहे 16मध्ये. चिंता इतक्या असतात माणसाच्या मनामध्ये. किती झाले चिंतेचं काय कारण आहे असं म्हटलं ना, तरी चिंतेचं कारण नसतानासुद्धा हीच एक चिंता होऊन जाते, आहे की नाही. काहीच चिंता नाही म्हणजे काहीतरी पुढे काहीतरी होईल, आहे की नाही. ते किती आहे म्हणतं अपरिमेयांचे. ते तुम्हाला गिनतीच करता येत नाही, त्याचं मोजमापच करता येत नाही, की नाही. त्याला काही मीटर नाही आहे की झालं इतक्या चिंता आपल्यामध्ये आहे. जसं आपण टेम्परेचर मोजून बघतो, की नाही. मग आपल्याला कळतं की किती टेम्परेचर आहे, तापमान आहे. तसं चिंतेचं तापमान करता येत नाही. प्रलयांताम उपाश्रिता. प्रलय शब्दाचे अर्थ दोन होतात. प्रलय म्हणजे मृत्यू, जो दैहिक मृत्यू असतो किंवा ज्याला आपलं व्यष्टी मृत्यू म्हणतो, व्यक्तीचा मृत्यू, त्याचं जीवन संपतं. दुसरं प्रलय म्हणते संपूर्ण सृष्टीचा मृत्यू होतो, सृष्टीचा विनाश होतो, त्यालाही प्रलयच म्हणतात. दोन्ही अर्थाने आपण घेऊ शकतो. चिंताम अपरिमेयांच प्रलयांताम उपाश्रिता. अगदी प्रलय होऊन जाईल तुमचा किंवा सृष्टीचा, तरी सृष्टी संपेल, तुमच्या चिंता नाही संपणार. म्हणजे याला एवढं, म्हणजे याचा अर्थ काय आहे, याचा आपली काही चूक होते असं नाही आहे. होती असेल, होत नसेलही. आपण ते चिंतांना बाजूला ठेवू शकतो काही प्रमाणामध्ये. ते ट्रेनिंग आहे, की नाही, प्रशिक्षण आहे. जर सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण घ्यावं लागतं तसंच या गोष्टीचं पण प्रशिक्षण घ्यावं लागतं, की नाही. जो जितकं प्रशिक्षण घेईल तितका तो थोडासा बेटर राहील, आहे की नाही. जो काहीच घेणार नाही तो पूर्णपणे त्याच्याखाली दबला राहील, आहे की नाही. एक मोठा दगड आपल्या अंगावर असावा आणि त्याच्याखाली आपण दबले जावं, पिचले जावं. तशा प्रकारे आपण चिंतांनी काळज्यांनी त्रस्त होऊन जाऊ,
की नाही. म्हणून इथे तर आपण मोठा मार्ग पत्करलेला आहे की ज्याच्यावर काहीच कळत नाही आहे की नाही, काही दिसत नाही, काही होत नाही आहे. ते म्हणतात होतं की नाही होतं याचा विचार करू नका, त्यालाच सकामता म्हणतात की नाही. सकामता त्यालाच म्हणतात की आपल्याला काहीतरी केल्यानंतर काहीतरी दिसलं पाहिजे की नाही. हे आपल्या जीवनाशी एकरूप झालं आहे, कोशिकेमध्ये शिरलेलं आहे, आपल्या प्रत्येक कोशिकेमध्ये शिरलं आहे. काहीतरी केलं की काहीतरी झालं पाहिजे आणि त्याचा परिणाम आपल्याला दिसला पाहिजे. अपेक्षा काही चुकीची नाही, वाईट नाही आहे. पण इथे काय होतं आहे, आपण आपल्या कर्तृत्वावर काय करतो आहे, विश्वास ठेवतो आहे. कर्तृत्व हा त्याला गीतेमध्ये म्हटलं आहे अहंकृत भाव म्हटलं आहे, यस्य नाहंकृतो भाव. या अहंकृत भावावर आपण विश्वास ठेवतो आहे की नाही. म्हणजे मी कोणीतरी आहे आणि माझ्या प्रयत्नामुळे असं घडतं आहे आणि अध्यात्म सांगतं तुमचा अहंकार नाहीच आहे, तुम्ही नाहीच आहात. तिथे किती विरोध आहे बघा की नाही. जिथं तुम्ही नाहीतच आहात मग तुमचं आला कुठं, अहंकृत भाव आलाच कुठे. म्हणजे तुमच्या सकामता ही पूर्णतः अपोजिट आहे. सकामता तुमच्या अध्यात्म मार्गाच्या अध्यात्माचे लक्ष ठेवलं आहे तिथे पोचण्याच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. म्हणून गीतेमध्ये आणि वचनामृतात सतत सांगितलं. आपलं वाटतं काय आश्चर्य आहे, कशाला निष्काम कर्म वगैरे सांगतात की नाही. निष्काम कर्म म्हणजे पूर्णपणे गीतेत सांगितलं. तुम्ही काही करा, यत करोषि यदश्नासी, तुम्ही खा प्या करा, आध्यात्मिक कर्म करा, लौकिक कर्म करा. तत्कुरुषो मदर्पणम, कर्म आम्ही करेन, तुला कशाला अर्पण करायचं की नाही. कारण कर्मासोबत अहंकृत भाव असतो, मी करतोय हा भाव असतो. त्याला शंकराचार्य म्हटलं आहे साहंकृत म्हटलं आहे. साहंकृता फलाभिसंधीपूर्वकम. फलाची अभिसंधी असते, फलाची अपेक्षा असते, फल त्याच्यासोबत यावं. मी जे केलेले कर्म आहे त्याच्यासोबत फळ यावं अशी अपेक्षा असते. हे जर रहस्य आपल्याला कळलं की नाही तर आपल्याला परमार्थ मार्गातलं बरंचसं कळलं की नाही. म्हणून श्रीरामकृष्ण म्हणतात कर्म निष्काम भावानं करू शकल्यास ईश्वरावर प्रेम उत्पन्न होतं. त्याचं कॉरलरी काय आहे, व्यतिरेक काय आहे की आपलं ईश्वरावर प्रेम उत्पन्न झालं नाही, त्याचा अर्थ आपलं कर्म सकाम होतं आहे. आपलं कर्म सकाम होतं आणि त्यात काळजी करण्यासारखं काही नाही, तसंच होत असतं. फक्त त्याची कृपा झाली तर मात्र असं होऊ शकतं. कारण मी आता सकाम भावाने कर्म करणार नाही, सगळं निष्काम भावाने कर्म करणार, हे स्टेटमेंट आहे की नाही. याच्यात आलंच की मी करणार निष्काम भावाने करणार नाही. मी सकाम भावाने निष्काम भावाने करू शकतो, सकाम भाव मी बाजूला ठेवू शकतो. ते निष्काम सकाम हे महत्त्वाचं नाही, मी महत्त्वाचं आहे की नाही. म्हणून गीतेमध्ये किंवा वचनामृतामध्ये आपल्याला हे दिसेल की प्रत्येक ठिकाणी कर्तृत्वबोध हा मध्ये येतोच, फलाभिसंधी येतेच, त्याला आपल्याला टाळता येत नाही. म्हणून महापुरुषांची गरज असते की नाही. ते वारंवार सांगतात शृणु मे परमं वच भूय एव महाबाहो. हे महाबाहो, शृणु मे परमं वच. शृणु म्हणजे ऐक, हा आदेश आहे की नाही. आदेश उपदेश दोन्ही आहे. शृणु मे परमं वच, माझं बोलणं ऐक. का ऐक तू, ते परमम आहे. परमम म्हणजे सर्वात श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे की नाही. मे वच, माझं म्हणणं तू नीट ऐक. परमम वच, कशाला सांगण्याची गरज काय, तो अर्जुन ऐकतोच आहे की नाही. पुन्हा म्हण भूय एव महा, पुन्हा ऐक. भूय म्हणजे पुन्हा, पुन्हाच. एव म्हणजेच पुन्हा ऐकच. तो महाभाव आहे, महाभावाचं काम आहे ऐकणं. शृणु मे परमं वच यत्तेहं प्रियमानाय ततो वक्ष्यामि ते हितम्.
तू मला अत्यंत प्रिय आहेस, तुला कळत नाही तू मला अत्यंत प्रिय आहेस. आहे की नाही? जसं आपण समजतो ना, आईबापाचं आपल्या मुलावर किती प्रेम असतं त्या पोराला कधीच कळत नाही, आणि मुलीला कधीच कळत नाही, जन्मभर कळत नाही, कारण कळण्यासारखी गोष्टच नसते ती. तसंच देवाचं, ईश्वराचं आपल्यावर किती प्रेम आहे हे आपल्याला कधीच कळत नाही. आहे की नाही? कधी जाणवत नाही, पुष्कळदा जाणवत नाही. ती जाणवण्यासारखी गोष्टच नाही आहे, कारण आपण वेगळ्याच राज्यात राहतो. आहे की नाही? आणि वेगळ्याच राज्यात राहत असल्यामुळे आपल्याला ईश्वराच्या प्रेमाची आपल्याला जाणीवच होत नाही. ईश्वराचं आपल्यावर किती प्रेम आहे, तो किती काळजी घेतो आपली, की नाही, याची आपल्याला कधी जाणीवच होत नाही. की नाही? स्वामींनी कर्मयोगात छान म्हटलं, चिमणी जरी पडली असली त्याचं तरी लक्ष असतं. की नाही? प्रत्येक गोष्टीची ईश्वर दखल घेत असतो, परंतु जीवाला त्याची मुळीच जाणीव नसते. यत्तेहं प्रीयमानाय ततो वक्ष्यामि. कशाला सांगतो बाबा, मला सारखं सारखं बोर होऊन आलं आहे की नाही. ततो वक्ष्यामि, कशाला? ते हितम, तुझ्या हितासाठी सांग. तुझं कल्याण त्याच्यात आहे की नाही, तुझं हित त्याच्यात आहे. त्याची तुला जाणीव नाही, मला मात्र जाणीव आहे. यानी तुझं कल्याण होईल आहे, इतर गोष्टी तुझं कल्याण होणार नाही, म्हणून तुला मी वारंवार सांगतो आहे. म्हणून ह्या काही गोष्टी, कारण प्रत्येक गोष्ट आपण लक्षात ठेवू शकत नाही, तेवढी काही आपली काही क्षमता नाही आहे. परंतु काही मूळ गोष्टी, काही मौलिक गोष्टी ज्या आहेत, महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या मात्र जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे की नाही. म्हणून त्याचा उल्लेख भगवद्गीतेमध्ये आवर्जून होतो, विशेषत्वाने होतो. तसंच वचनामृतामध्ये सुद्धा याचा उल्लेख आपल्याला आवर्जून केलेला आढळेल. आहे की नाही? जसं मी म्हटलं तुम्हाला, विश्वास आहे की नाही, किंवा शरणागती. आई तुला शरण आलो आहे, शरण आलो आहे, शरण आलो आहे. तुझ्याशिवाय तुम्हार भोई आम्हार केव नाही, तुझ्याशिवाय मला कोणी नाही आहे. आई मला, मी भक्तिहीन आहे, मी ज्ञानहीन आहे, मी भजन पूजनहीन आहे की नाही. मला तू तुझ्या चरणापाशी स्थान दे आणि मला शुद्ध भक्ती दे. आहे की नाही? आता शुद्ध भक्ती हा प्रकार श्रीरामकृष्ण नवीनच आहे. भक्ती शुद्ध आणि अशुद्ध काय प्रकार आहे की नाही. पण श्रीरामकृष्ण शुद्ध भक्ती दे, म्हणजे त्याच्यामध्ये कोणतीही वासना, कामना येऊ नको, तिथे अहम येऊ नको, येऊ देऊ नको, असा मला आशीर्वाद दे, कृपा कर माझ्यावर. आहे की नाही? हे जे आहे वारंवार येतं. आहे की नाही? ते अहल्या रामाला म्हणते, तिचा उद्धार झाल्यानंतर, की वर माग, म्हणते मला काही बरोबर नको, फक्त एवढंच कर की तुझ्या मायेने मला मुग्ध करू नकोस. मायेने मुग्ध करणं म्हणजे जीवाला सतत वाटतं आहे की मी करणार आहे की नाही. मी कळसूत्री बाहुल्यासारखा नाही आहे, माझ्यामध्ये इच्छा आहे, स्वाधीन इच्छा आहे, फ्री विल आहे. मला वाटलं तर मी करू शकतो, मला वाटलं तर मी करू शकत नाही, किंवा दुसऱ्या कोणत्या तरी पद्धतीने करू शकतो. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम. की नाही? तसं काही फ्री विल वगैरे काही नाही आहे. हे सर्वश्रेष्ठ अध्यात्म, इत्येषा परमार्थता. ही परमार्थ आहे. परमार्थामध्ये असं काहीच होत नाही आहे. नाही, न मुमुक्षू नवई मुक्त. इथे ती मुक्तही नाही आहे आणि मुमुक्षूही नाही आहे. ही परमार्थाची बाब आहे. कारण काय, सगळं काही करून देणारा आहे. सगळं काही करून देणारा आहे. जसं आपण उदाहरण बघतो, अगदी मांडीवर बसणारं फक्त छोटंसं बाळ आहे की नाही. बसू शकत नाही, ते मांडीवर त्याला घ्यावं लागतं सांभाळून. त्याला सर्वच काही करून द्यावं लागतं. त्याला काहीही करता येत नाही की नाही. त्याला झोपवून द्यावं लागतं, त्याला सगळी गोष्ट काळजी त्याची, त्याला अगदी थोडंसुद्धा स्वतःहून त्याला काही करता येत नाही की नाही. तसंच जीवाला जेव्हा कळेल की जे काही त्याला मी करतो आहे असं वाटेल की नाही, हे जेव्हा त्याचा भाव निघून जाईल आहे, तेव्हा त्याला ब्राह्मी स्थिती प्राप्त होईल आहे ना. एषा ब्राह्मी स्थिती प्राप्त, की जेव्हा त्याला कळेल की मी करणारा नाही. आता हे समजून घेणं बौद्धिक स्तरावर, त्यानंतर त्याचा सतत सराव करणं, हे सगळं झाल्यानंतर मग लक्षात येणं की आपण काय आहोत, यंत्रारूढा आणि मायया. आपण यंत्रावर आरूढ झालेले काय आहोत, बाहुले आहोत. जशी कळसूत्रे बाहुली असते, ती नाचते पण ती स्वतःहून नाचू शकत नाही. तिला जर नाचवलं नाही तर ती पडली राहील, थोडीसुद्धा हालचाल करू शकणार नाही.
जेव्हा नाचवलं जाईल तेव्हा ती नाचेल. म्हणून गीतेमध्ये म्हटलं आहे यंत्रारूढानी मायया. हे जर तुला समजलं अर्जुना, मग तमेव शरणम गच्छ, त्या ईश्वराला शरण जा की जो ह्या बाहुल्यांना नाचवतो आहे, आपल्याला नाचवतो आहे, जगाला नाचवतो आहे, ब्रह्मांडाला नाचवतो आहे तो की नाही. मग तिथे तुझं जीवत्व गळून पडेल की नाही, तू शिल्लकच राहणार नाही. ती परमोच्च स्थिती आहे की नाही. समुद्रात उठणाऱ्या लाटांना कळेल की मी लाट नाही आहे, किती मोठी असली किती छोटी असली तरी मी काय आहे, मी समुद्रच आहे की नाही. माझं समुद्राशिवाय वेगळं अस्तित्व नाही. ती अद्वैत स्थिती जी आहे त्याला गीतेमध्ये ब्राह्मी स्थिती म्हटलं आहे. नैनाम प्राप्य विमुह्यती. मग मी मोठा आहे की छोटा आहे, मी चांगला आहे की बरा आहे की वाईट आहे, हा प्रश्नच येणार नाही, कारण तो नाहीच आहे. कोणत्याही प्रकारचा भेद अस्तित्वातच नाही. हे जेव्हा त्या जीवाला कळून येईल, त्या लाटेला कळून येईल, सगळे भेद जेव्हा लयाला जातील, त्यावेळी त्याला मी कोण आहे त्याला म्हटलं आहे अहम ब्रह्मास्मी. मी छोटीशी लाट नाही आहे, मी विशाल समुद्र आहे. त्याला ब्रह्म म्हणजे व्यापकता की नाही. त्याला कळेल की मी व्यापक ब्रह्म आहे, मी छोटासा नाही, मी जीव नाही आहे, मी शरीरात बसलेला, शरीरात अडकून बसलेला, असा कोणता तरी कैदी झालेला की नाही, असं कोण नाही आहे. शरीर नावाची गोष्टच नाही आहे की नाही. शरीराचं कोणतं अस्तित्वच नाही आहे, भौतिकतेचं कोणतं अस्तित्वच नाही आहे. मी म्हणजे ब्रह्म सोडून दुसरं कोणतंही अस्तित्व मला नाही. नेह नास्ति किंचन. या सगळ्या गोष्टी आपल्याला या 7व्या अध्यायामध्ये मिळेल. आज आपण थोडासा हे बघितला. आणि 8व्या अध्यायामध्ये हा पण 8वा अध्याय दक्षिणेश्वरला श्रीरामकृष्ण आहेत, बसलेले आहेत, रविवार आहे, परंतु हा दक्षिणेश्वरी आहे, तो ईश्वरचंद्र विद्यासागरांच्या घरी आहे. यामध्ये एक आहे भक्त म्हणतो, अर्थात तो गवई आहे, त्यांनी गवयाने भारी सुंदर गाणी म्हटली. श्रीरामकृष्ण ती गाणी ऐकत आहेत आणि त्याविषयी ते म्हणतात की जर कोणामध्ये विशिष्ट गुण असेल तो त्याचा नाही आहे, देवाने प्रदत्त केलेला आहे. जसं गायन आहे, कोणती कला, त्याला विभूती म्हटलं आहे. गीतेमध्ये त्याला विभूती म्हटलं आहे, म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण अशी काहीतरी गोष्ट आहे, विभूती आहे ती की नाही. गीतेमध्ये 10वा अध्याय हा पूर्णपणे विभूती युगावरच आधारलेला आहे, त्याचं नावच आहे विभूती योग म्हणून. नंतर मग विश्वरूप दर्शन आहे. दोन्ही अध्याय जोडलेले आहेत, 10वा आणि 11वा. म्हणून 10व्या अध्यायावर प्रश्न आहे, 11वा मला बघता येईल काय ते की नाही, अर्जुनाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर. तर हा जो आहे की केषु केषु भावेषु चिंत्योसी भगवन्मया, तुझं चिंतन मला करायचं आहे, पण तुम्ही कशाप्रकारे तुझं चिंतन, माझ्याकडनं असं म्हटलं आहे, केषु केषुचु भावेषु चिंत्योसी भगवन्मया, माझ्याकडनं कशा वेगवेगळ्या भावाने कशा प्रकारे तुझं चिंतन केलं जाईल, असा तो प्रश्न आहे अर्जुनाचा. म्हणजे 1 2 3 4 5 6 10 20 अशा आहेत ते की नाही. मग त्याला केषु केषुच भावेषु चिंत्योसी भगवन्मया, कोणत्या कोणत्या भावांनी माझ्याकडून तुझं चिंतन घडेल. आता आपल्याला चिंतन घडवायला काहीतरी करावं लागतं, देवासमोर बसावं लागतं, जप करावं लागतो, ध्यान करावं लागतं की नाही, काहीतरी भजन करावं लागतं, काहीतरी करावं लागतं, देवाच्या नावाने काहीतरी करावं लागतं, उपास करावा लागतो, तापास करावं लागतं, व्रत करावी लागतात, वैकल्य करावे लागतात की नाही. ते सर्व ठीकच आहे, पण गीता काय म्हणते की तुम्हाला सर्व ब्रह्ममय आहे की नाही. हे सगळं जग ब्रह्ममय आहे, प्रत्येक ठिकाणी ब्रह्म आहे, पण आपल्याला बघता येत नाही. म्हणून मला बघता येईल का असं अर्जुनाने प्रश्न विचारला आहे 11व्या अध्यायामध्ये. हे सांगितल्यानंतर सगळं ब्रह्ममय आहे, मला बघता येईल का ते, असा प्रश्न अर्जुन विचारतो 11व्या अध्यायामध्ये.
आपल्याला सगळं ब्रह्ममय सांगितल्यानंतर सुद्धा ब्रह्म बघता येत नाही. मग काय, त्याला विभूती म्हटलं. विभूती म्हणजे काय, तुम्हाला विशेष ठिकाणी काहीतरी विशेष प्रकाश दिसेल भगवंताचा, आहे की नाही. स्थावरानाम हिमालय हा, की नाही. आता पर्वत खूप आहेत, आहे की नाही. जिकडे तिकडे तुम्हाला डोंगर दिसतात, छोटे मोठे डोंगर दिसतात, तेच त्याला स्थावर म्हणतात. ते हालत नाहीत, स्थिर आहेत, आहे की नाही. मग तुम्हाला डोंगर बघूनसुद्धा ईश्वराची आठवण व्हायला पाहिजे, आहे की नाही. होत नाही आपल्याला. आपण डोंगर तर एक आजूबाजूला असतात, पण हिमालय बघा. मग हिमालयामध्ये विशेष विभूती आहे, स्थावरानाम हिमालय. तसं प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण एक अद्भुत गोष्ट दिसेल. आणि मग शेवटी म्हटलं आहे की तू असं किती बघणार अर्जुना, काही नाही. एवढंच बघ की मी हे सगळं असूनही उरतो. म्हणजे हे माझं काही विभूती काही सगळं संपली नाही आहे, की नाही. शेवटचा श्लोक आहे 10व्या अध्यायातला, की असं असूनही माझं अजून काही ते सगळं सांगून झालं नाही. थोडी कल्पना येण्यासाठी तुला मी फक्त सांगितलं आहे. म्हणून इथे कोणत्या उपायाने दर्शन घडू शकतं. उपाय अनेक आहेत, की नाही. असंख्य उपाय आहेत आणि ते सर्वच उपाय महत्त्वाचे आहेत. पण सर्व उपायांचं सार काय आहे, की नाही. अच्छा, उत्तरी श्रीरामकृष्ण सांगतात, प्रश्न असा आहे, महाराज कोण्या उपायाने दर्शन घडू शकतं. हा प्रश्न अनेक वेळा आलेला आहे. आणि गीतेमध्ये जे प्रश्न आहेत ते उपायासाठीच आहेत. कशा प्रकारे मला दर्शन देवाची प्राप्ती होईल आहे. कोणत्या उपायाने दर्शन म्हणजे काय, हा शब्द झाला. दर्शन म्हणजे प्रत्यक्ष दिसणं. मग ते सगळंच येऊन त्याच्यामध्ये, आणि त्यातनं काही वगळलं जात नाही. ते म्हणतात, दोनच शब्द आहेत, भक्ती सार. हे सगळं कशासाठी आहे. ह्या सगळ्या साधना, तथाकथित साधना ज्या आपल्याला समजतात, आपण म्हणजे प्रकटपणे करतो, प्रत्यक्षपणे करतो किंवा करत नाही. ते म्हणतात त्याचं काय आहे की याच्यामध्ये प्रेम उत्पन्न झालं पाहिजे, भाव उत्पन्न झाला पाहिजे, की नाही. आणि भाव उत्पन्न होणं अतिशय अवघड गोष्ट आहे, की नाही. देवाप्रती भाव उत्पन्न होणं हे अतिशय अवघड गोष्ट आहे. हा कोणत्याही प्रकारात, कोणत्याही स्वरूपामध्ये जरी भाव उत्पन्न झाला तरी ती गोष्ट भक्तीच्या अंतर्गत येते, की नाही. भक्ती म्हणजे प्रेम, की नाही. म्हणजे प्रेम आपल्यात उत्पन्न झाला. हे दर्शनद्वारे काहीतरी त्याचे निकष असतात, की नाही. ते निकष जे आहेत, या कसोट्या ज्या आहेत, पुष्कळ प्रकारे असतात. त्यामध्ये तुम्हाला असं वाटलं पाहिजे की कारण काय की ज्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं ते व्यक्त होतं, ते लपून राहत नाही. प्रेमाचा असा स्वभाव आहे की तुम्ही त्याला कितीही दाबून ठेवलं, की नाही. जशी शिंक आहे, की नाही. शिंक किती दाबून ठेवली तरी ती काय ती शेवटी येतेच, आहे की नाही. किंवा जांभई आहे, आपण त्याला किती दाबून ठेवलं तरी शेवटी आपल्याला तोंड उघडावंच लागतं, की नाही. ती स्वाभाविक प्रक्रिया आहे. तसंच प्रेम जे आहे, तुम्ही किती दाबून ठेवलं ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे व्यक्त होतंच, की नाही. आणि तेच सार आहे. ते होतं की नाही व्यक्त, ते व्यक्त झालं पाहिजे, की नाही. लोकांना दाखवण्यासाठी नाही, की नाही, पण ते आतून उत्पन्न झालं पाहिजे, है ना. दुसरी गोष्ट म्हणजे भक्ती सार, आहे की नाही. ती जेव्हा आपली व्यक्त होते ती वाढली पाहिजे, आहे की नाही. थांबली पाहिजे, ती वाढली पाहिजे. म्हणजे तुमच्या वागणुकीतून, तुमच्या कर्मातून, तुमच्या ह्याच्यातून ती व्यक्त झाली पाहिजे आणि सतत वाढली पाहिजे. म्हणून म्हणतात, भगवान तर सर्वभूतात आहेच, तरी पण भक्त कोण. फार छान विषय आहे, की नाही. सगळेच आहे, सगळेच भक्त आहेत. कारण देवानी, लोक जरी देवाला विसरले तर देव काही लोकांना विसरत नाही, आहे की नाही. मुलं जरी आईवडिलांना विसरले तरी आईवडील काही मुलांना विसरत नाही आहे, की नाही. त्यामुळे देव काही विसरत नाही आहे आपल्या बाळांना. पण भक्त कोण मग, जो देवाला विसरत नाही, तो देवाच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करतो, देवाची आठवण ठेवतो. भगवान तर सर्वभूतात आहेच, याविषयी काही वाद नाही आहे, आहे की नाही. तरी पण भक्त कोण, तोच की ज्याचं मन सर्वदाच ईश्वरचरणी लीन असतं. अन अहंकार, अभिमान असल्यास हे सारं व्हायचं नाही. मी रूपी ढिगाऱ्यावर ईश्वर कृपारूपी
पाणी साचत नाही, ओघळून जातं. मी केवळ यंत्र होय. बघा, तेच तीच गोष्ट पुन्हा येते, आहे की नाही? ते यंत्रारूढानी मायया. मी केवळ यंत्र होय. मी केवळ, गीतेमध्ये यंत्रच म्हटलेलं आहे, यंत्र आरूढानी म्हटलं आहे की नाही? म्हणजे ते यंत्र आरूढ झालेलं आहे. नुसतं यंत्र काम करत नसतं, नुसती बाहुली काम करत नसते, त्याला काहीतरी जोडलेलं असतं. त्याला सुतं असतात, आहे की नाही? दोऱ्या असतात. त्या दोऱ्या कोणाच्या हातात असतात, तो आपले बोटं वळवतो आणि ते नाचतात. मग त्या बाहुल्या नाचतात. तसंच तुम्हाला दोऱ्या दिसत नाही, तुम्हाला फक्त बाहुली दिसते. नाचवणारा दिसत नाही, तो पडद्याच्या मागे असतो. तुम्हाला कळसूत्री बाहुल्यांचे खेळ माहीत असतील, कठपुतळी, पपेट खेळ तुम्ही बघितले असाल, एकदा दोनदा तरी बघितले असाल, किंवा टी व्हीवर यूट्यूबवर दिसतात तुम्हाला. तर हा जो मी केवळ यंत्र होय, मी माझ्यामध्ये बोध आहे की नाही, तो तर नक्कीच आहे, त्याच्याशी बोलायलाच नको. पण त्यासोबत मला हा बोध पण आहे की हा मी बोध म्हणजे हा फक्त काय आहे, आभास आहे. खरी नाही आहे, खरी बाब नाही आहे. हा फक्त आभास आहे, खरा मी नाही आहे. म्हणून कच्चा मी आणि पक्का मी, हा कच्चा मी आहे. मला वाटतं मी नाचतो आहे, मी करतो आहे, हा कच्चा मी झाला. पक्का मी काय झालं, जरी मला वाटतं आहे की मी नाचतो आहे, मी करतो आहे, तरी पण नाचवणारा, करविणारा तो परमात्मा आहे, भगवंत आहे. आणि हे अहंकार, अभिमान असल्यास हे सारं व्हायचं नाही. काय व्हायचं नाही? की ईश्वराच्या चरणी मन लीन व्हायचं नाही. भक्त कोण? त्याचं मन सदाच ईश्वरचरणी लीन असतं. आता मन सदा ईश्वरचरणी लीन असणं कठीण आहे, पण ते कर्मातून ते होऊ शकतं, आहे की नाही? ईश्वरार्पण बुद्ध्या आपण जर कर्म केलं, म्हणजे प्रत्येक वेळी मी देवाच्या पायाशी जोडलेलो हा भाव जरी नसला, तरी कर्माच्या माध्यमातून जर अहंकार कमी असेल की नाही, म्हणजे असा त्याला घन अहंकार म्हणतात, आणि सौम्य थोडासा, इतका घन नाही आहे, आपला आहे पण इतका त्रासदायक नाही तो. तर हा जो अहंकार, आपण ईश्वराच्या साठी कर्म केलं नाही, म्हणजे प्रत्यक्षपणे जसं आपण ईश्वराच्या सेवेसाठी काहीतरी करतो, मंदिरामध्ये पुष्कळशी कामं करतो, आहे की नाही? तर ती काय प्रत्यक्ष काम आहे. देवाची पूजा केली, आहे की नाही? तर ही प्रत्यक्ष देवाची सेवा, त्याला देवसेवाच म्हणतात, नाही? आपण देवसेवा करतो, प्रत्यक्ष देवसेवा करतो. आणि देवसेवेसाठी पुष्कळशा गोष्टींची आवश्यकता असते, नाही? त्याची तयारी लागते ना, पूजेची तयारी लागते, ती पण देवसेवाच आहे. मग आपण ती देवसेवा बघतो, ती पण देवसेवाच आहे की नाही? म्हणजे देवाला धरून जेवढ्या काही गोष्टी येतात त्या सगळ्या देवसेवेच्या अंतर्गतच येतात. म्हणून त्याला यत 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 म्हटलं आहे गीतेमध्ये, यत करोषी, आहे की नाही? तुम्ही प्रत्यक्ष करा, त्याला कृत म्हणतात. तुम्ही करू नका, करून घ्या, त्याला कारित म्हणतात. करून घेतलेली आहे. आणि तुम्ही केलेली नाही आहे आणि करून घेतलेली नाही, तर अनुमोदित आहे, त्याला अनुमोदित म्हणतात. कृतकारिता अनुमोदिता. तुम्ही अनुमोदन केलं की काय करा, 10 लोकांचा स्वयंपाक करायचा आहे आपल्याला की नाही, पाहुणे येणार आहेत, तुम्ही केलेलं नाही आहे, फक्त तुम्ही अनुमोदन केलं आहे. पण अनुमोदन केल्याशिवाय ती गोष्ट होणारच नाही आहे. कोणीतरी तुम्ही करत नाही आहे, कोणीतरी करत आहे, दुसरंच करत आहे, पण तुम्ही अनुमोदन दिलं आहे, त्याला अनुमोदित म्हणतात. आणि करणारा आणखी तिसराच असतो की नाही. पण काही वेळी कृत आणि कारित दोन्ही एकच असतात. आपण बसलो घरी, एकटेच आहोत, चहा पिण्याची खूप तल्लफ आली आहे की नाही, पण आपण एकटेच आहोत की नाही. आपलं वाटतं कोणी येऊन आपल्याला चहा आणून देईल बसल्या जागी, तर किती छान होईल आहे, पण कोणी घरी नाहीच आहे. मग तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला स्वतः जावं लागेल, चहा तयार करावं लागेल. म्हणजे तुम्ही कृत केलं आहे आणि तुम्ही कारित केलं आहे, तुम्ही केलं आहे आणि करून घेतलं आहे, तुम्ही स्वतःकडूनच करून घेतलं आहे, कारण तुमची करण्याची इच्छा नाही आहे की नाही. पण करणार काय, तुम्हाला दुसरा उपाय नाही आहे, मग ती कारित झाली. कधी कधी पुष्कळदा कृत आणि कारित एकच असतं. अनुमोदित एकही असू शकतात किंवा 3 वेगळे असू शकतात नाही. म्हणून साधनेमध्ये कृतकारिता अनुमोदित, तुम्ही जरी नुसतं अटेंड जरी केलं, म्हणून त्याला फार महत्त्व असतं. उत्सवामध्ये आपण नुसतं भाग घेतो, आहे की नाही. ते भाग घेणं म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष ते केलेलं आहे, कृत आहे ते की नाही. कृतकारिता अनुमोदित, तुम्ही केलेलंही प्रत्यक्ष,
कारण की तुम्ही त्याच्यात भाग घेता, सहभागी होतात. सहभागी होणं म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष त्याच्यातले अंग आहात की नाही. म्हणून गीतेमध्ये ते यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौंतेय असं म्हटलं आहे ते की नाही. यत 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 प्रत्येक हे तुम्ही प्रत्यक्ष तुम्ही करता किंवा करू नका, पण तुम्ही त्याला अनुमोदन करता, सहभागी होता, याचा अर्थ तुम्ही प्रत्यक्षपणे करताच आहात. असं जर झालं तर काय होईल आहे, तुमच्यावर ईश्वराची कृपा होईल आहे. आणि मग तिथे तुम्ही कोणत्या मार्गाने जाता, कशा प्रकारे करतात, तुम्हाला सोपी मार्ग आहे की कठीण मार्ग आहे, हा याचा काही विशेष फरक पडत नाही की नाही. कोणत्याही मार्गाने, सर्वच मार्गाने त्याचा लाभ होणे शक्य आहे. साऱ्याच गोष्टी खऱ्या आहेत. तुम्हाला जे जमतं ते करा. प्रत्येकाला प्रत्यक्ष पूजा करणं जमणार नाही, पण पूजेमध्ये भाग घेणं जमू शकतं. प्रत्येकाला काही प्रवचन करणं जमणार नाही, पण प्रवचन ऐकणं जमू शकतं. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपल्याला स्वतः नाही करता येत, पण आपण त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतो. त्या माध्यमाने आपण, ती पण साधनाच आहे. म्हणजे साधनाविरहित काहीच नाही आहे हे इथे आपल्याला सांगतात आहे. आणि मग अशा प्रकारे सुद्धा आपण भक्त होतो. म्हणजे कसं, तोच की ज्याचं मन सर्वदाच ईश्वरचरणी लीन असतं. या माध्यमातून सुद्धा आपलं मन हे ईश्वरचरणी लीन होऊ शकतं. लीन म्हणजे एकरूप होऊ शकतं की नाही. मज ठाव द्यावाजी चरणी, मज ठाव द्यावाज चरणी म्हणजे लीनता आहे. त्या चरणावर आपण लीन होऊ शकतो की नाही. म्हणजे नेहमीच जरी आपण काही हे कर्म करू शकत नसलो, कोणते उत्सवातमध्ये जसे 10-20 गोष्टी असतात, पण जे आपण इतर कर्म करतो ते सुद्धा साधनारूप होऊ शकतो. जे कराल ते, यत करोषि, जे कराल ते, साधन सोडून दुसरं काहीच होत नाही की नाही. ते आहे ना, शंकराचार्यांनी म्हटलं आहे की तवाराधनम यद्यत करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. हे महादेवा, यद्यत करोमि अहम करोमि, मी जे मी करेल तत्तत ते तुझी आराधनाच आहे की नाही. तुझी आराधना सोडून माझ्या जीवनात काही नाही. त्यालाच भक्त म्हणतात. पुढच्या मंगळवारी आपण हाच विषय बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूप भक्तानुकंपाधृतविग्रहं ईशावतारं परमेशमीड्यम् अहं कृष्णं शिरसा नमामि.